आणि घरच्यांचं मग ॲक्सिडेंट झालं होतं. मी शेती कामाला जायची मजुरीला आणि घरचे कंपनीत जायचे. म्हणजे 12 घंटे ड्युटी करून मग माझं घर कसं भागतच नव्हतं इकडं. त्याच्यात मुलांचं शिक्षण, आमचं खाणं पिणं ते चालत नव्हतं. मग त्यावेळेस म्हणजे भरपूर कंडिशन अशी बेकार होती माझीवाली. गटामधून मला 12,000 रुपये मिळाले होते. त्या 12,000 रुपयामधून मी चहा नाश्त्याचा व्यवसायच टाकला आणि चहा नाश्ता चालू करताना मग माझेवाले थोडेफार मी डबे बी चालू केले. मग 5 म्हणता म्हणता असे 10 वाढून गेले माझेवाले डबे. मला म्हणजे असं व्यवहारात आणलं. मग गटापासून मी व्यवहाराचं शिकले. जे 12,000 मिळाले होते मला 6 महिन्यामध्ये मी ते पैसे फेडून दिले होते. परत मग 6 महिन्याच्या नंतर आम्हाला परत कर्ज भेटलं. सुरुवातीपासून 5 पासून मग आता सध्या 80 डबे माझ्यावाली मेसचे. जे गटातून मला जे पैसे मिळाले ना त्याच्यावरच मी आज उभा राहिली. आणि मग वाढता 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 मग माझा बी व्यवसाय वाढून गेला पूर्ण. तर आमच्या हॉटेलमध्ये ना वडापाव मिळतो, चहा मिळतो आणि ब्रेड वडा मिळतो, भजी मिळत्या आणि जेवण मिळतं. संपदा ट्रस्टच्या वतीनं आम्हाला ICICI बँकेकडून 70,000 रुपये लोन भेटलं होतं. म्हणजे 7.5 लाख रुपये 10 महिन्यामध्ये. मग त्याच्यात 70,000 आहे ना आम्ही मुलांची शाळेला शिक्षणाला काही थोडेफार भरले पैसे. परत मटेरियल आणलं आम्ही, घर पण त्याच्यात भागवायचो. मग कुठं मजुरीला गेलो नाही. मग हाच व्यवसाय छोटा छोटा करून थोडा मोठा मोठा केला. आता कुठं जात नाही, घरीच आहे. पहिले म्हणजे आम्हीच दुसऱ्यांची कामाला जायचो. आता आम्हीच इथं मजूर लावतो 2 कामाला देव्या बनवण्यासाठी. आता आम्हाला कुठं जायची गरज राहिली नाही. आता आम्ही सक्षम झालो. म्हणजे पहिले काहीच नव्हतं ना. म्हणजे नुसतं घरकाम आणि शेती काम, थोडंफार हे माती काम केलं का तेवढंच. म्हणजे आता सगळं बँकेत पण मला स्लिप भरता येत नव्हती, काही नव्हतं. आता मी स्वतः सगळं व्यवहार बँकेत करते. माझं फोन पे सुद्धा केलेलं आहे मी. पहिले मला पैसे टाकायचे काढायचे कसं काहीच माहिती नव्हतं. पण मग हे संपदा ट्रस्टमध्ये आल्यापासून थोडं हुशार झाले मी पण. बचत गटातल्या महिला ज्या वेळेला एकत्र येतात त्या त्यांची बचत जमा करतात आणि प्रत्येक महिलेला वाटतं की आपण पुढं काहीतरी करायला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला महिलांच्यासोबत आपण चर्चा करत होतो त्यावेळेला महिलांचं होतं की आम्हाला अतिरिक्त उत्पन्न कशा पद्धतीने मिळू शकतं ह्याच्यामधून. त्यावेळेला मग संपदा ट्रस्टने असा निर्णय घेतला की आपण महिला उद्योजकतेवरती जास्ती भर देऊया. त्याच्यामधून महिलांना ओरिएंटेशन ट्रेनिंग्स देण्यात आले की त्याच्यामध्ये महिला उद्योजक म्हणजे काय, त्याच्यामध्ये महिला उद्योजिका कशा तयार होऊ शकतात, महिला उद्योजकाच्या अंगी कुठले गुण असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा त्यांच्यासंगती करत असताना महिला अतिशय उत्साहाने पुढे आल्या. उद्योजकतेच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे साधन व्यक्ती तिथे येतात तर त्या साधन व्यक्तींचा असलेला त्या क्षेत्रातला अभ्यास,
त्यांचे असलेले त्या क्षेत्रातले अनुभव आणि जे यशस्वी उद्योजक सुद्धा प्रशिक्षणाला येतात तर त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या महिलांना सुद्धा उद्योग करण्याकरता एक प्रकारची प्रेरणा मिळून जाते. तर या प्रेरणेच्या सोबत संपदा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ दिलं जातं, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाच्या योजना ज्या आहेत किंवा शासनाच्या अनुदानाच्या योजना आहेत त्या सुद्धा याच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्यामधूनच या व्यवसायांची सुरुवात इथं होऊ लागते. मी सुरुवातीला चालू केलं नाही मशीन तर एवढा आवाज होता त्याचावाला. मी म्हटलं बापरे इतका आवाज, म्हटलं मी डाळ कशी टाकीन कशी करीन, त्या आवाजालाच मी घाबरत होते. समजा आवाज एवढा होता तर. पण मी आतापर्यंत धीर धरून काम केलं आणि अजून पण माझी इतकी तयारी आहे का मला असं काही बी माझ्यावर आलं बी तरी मी त्याला टाळून पुढे जाऊ शकता. असं म्हणजे हिंमत करूनच मी चालू केलं. मला भीती वाटली पण मी म्हणलं हे केल्याशिवाय पर्याय नाही. आपण याच्यातून 2 पैसे कमवू तर आपलं सगळा परिवार आपण सुखात ठेवू. पहिल्या ज्यावेळेस मी समवत नव्हते, या कामात नव्हते, डायरेक्ट व्याजाने व्यवहार करत होते. 5 रुपये टक्क्याने पैसे काढत होते. त्या माझी पहिल्यापासूनच बिकटच परिस्थिती होती. म्हणजे मी संपदाच्या बळावरच इथपर्यंत आलेले. नंतर मी अजून बी संपलं नसतं 5 रुपये टक्क्याने पैसे घेणं. पण जसं समोर आल्यापासून मला असं किती पण 2-3 लाख रुपये पण माझ्या समोर असं उलाढाला करायला मला तर काहीच वाटत नाही. मग जास्तच हिंमत करूनच सक्षम झाले असेल तर मी आपलं संपदा असूनच सक्षम झाले सर. आमच्या व्यवसायामध्ये आम्ही मिरची पावडर, गरम मसाले, गोडा मसाला, हळद पावडर हे तयार करून गावात विक्री करतो आणि समजा नगर हायवे रोडला जेवढे धाबे का तेवढ्या रोडला पार्सल करतो. ₹450 किलोनी खरेदी करतो आम्ही आणि ₹700 किलोनी विकतो. 40 रुपये किलो दळायचे आणि बाकीची मार्जिन आमची. आम्ही शेतात दिवसभर कापूस वेचतो किंवा खुरपायला जातो. तिथून आल्यावर घरचं आपलं स्वयंपाक पाणी करायचं. आणि मग पत्रावळ्याचे मशीन चालू करायचं. म्हणजे आम्ही असं बाहेर मार्केटिंग करेल पण जसं 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 लागन ना त्यांना तसं तसं सांगते ती. मग ते येऊन आणि घेऊन पण जाते ती. आम्हाला न्यायची पण गरज राहत नाही. म्हणजे गावामध्ये सगळ्याला माहिती झालं का पत्रावळ्याचं मशीन आहे बा, तर बाहेरून पत्रावळ्या येत नाही गावामध्ये आता. छोटी प्लेट, मोठी प्लेट, मध्यम प्लेट असे 3 प्रकारचे प्लेटी आहे. 3 प्रकारचे द्रोण आहे. खाच्याची पत्रावळी आहे आणि एक साधी पत्रावळी आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये भरपूर बदल झाला. माझी परिस्थिती ना त्या टायमाला मी सकाळी जर खाल्लं तर संध्याकाळी मग म्हणजे मला भेटन म्हणून सुद्धा भरोसा नव्हता. मग बचत गटात आम्ही ते पैसे घेतले. मी त्याच्या 2 बकऱ्या घेतल्या आणि त्या 6 महिन्याच्या नंतर पिल्लं दिले त्यानं. मग ते पिल्लं दिले तर मग ते 2 पिल्लं विकले मी 14,000ला. 13,000ची गिरण आणली आम्ही. तर काही आपण संध्याकाळी सगळे असं रानातले बी कामं करायचे. म्हणलं संध्याकाळी चालू काही दळणावाल्याला म्हणलं संध्याकाळी मग ते व्यवसाय चालू झाला.
पहिले किती का बी म्हणजे किती रानातलं काम किती पुरत होतं आपल्याला. पण आता कसा बी व्यवस्थित झालं, बकरीचं झालं, गिरणीचं झालं, आता एवढं तेवढं चांगलं झालं. आता एवढं धावपळ करावं लागत नाही, काही नाही. आता सुरळीत चालू आहे, आता काही टेन्शन नाही राहिलेलं एवढं. तर मग मी म्हटलं फिनाल हा उद्योग द्या मला. मी घरात बसून मी महिलांना बचत गटामध्ये जाऊन विकेन, कारण माझ्या गावाजवळ MIDC आहे. MIDCत मी कंपनीपर्यंत जाईन, कंपनीत माल पुरवीन, अशी माझी इच्छा आहे. म्हटलं मी एकटीने करू शकत, मग मला मी जोडीदारी घेतली, ती पण गरीब परिस्थितीतली. फिनेल बनायचं ते 10 लिटर बनवतो, नंतर ते हँडवॉश बनवतो, डिशवॉश बनवतो ते भांड्याचं. आणि मग विकतो. असं महिला आहे ना आमच्यावाल्या सगळ्या गटावाल्या, त्यांच्या घरी पण जातो आणि त्या घरी न्यायला पण येते आमच्याला. पहिलं थोडं थोडं विकलं 1 महिन्यामध्ये, आता जास्त जास्त वाढत चाललं. नाही पहिलं तसं वाटत नव्हतं मी करू शकन बा, असं कसं करायचं कसं नाही, जमन का नाही आपल्याला असं वाटत होतं. आता वाटतं अजून बनावं, अजून एकावं असं. महिलांमध्ये उपजतच काही गुण असतात. कुटुंब चालवण्याचा अनुभव, बचत गटामध्ये सामूहिकरित्या काम करण्याची कसब, जिद्द, चिकाटी याच्या बळावर त्या खूप चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय यशस्वीरित्या उभा करतात. त्यांना गरज असते ती फक्त एका संधीची, आणि तीच संधी संपदा ट्रस्टने त्यांना दिली. आणि त्या संधीचं सोनं करून आज तुम्ही बघत आहात किती चांगल्या पद्धतीने त्यांनी उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत. किशोरवयीन मुलं मुलींना, ॲक्च्युली फक्त मुलींसाठी नाही तर मुलींना हे प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. कारण आज त्यांना त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे तर त्याच्यावरती त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण त्यांना ही माहिती दिली नाही तर मुलं वेगवेगळ्या पद्धतीतून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतात आणि कदाचित ते चुकीच्या मार्गांवरती पण जाऊ शकतात. आणि पाठ्यपुस्तकांमध्ये आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, स्त्री प्रजनन संस्था, पुरुष प्रजनन संस्था, परंतु शाळांमध्ये ते इतक्या प्रखरतेने शिकवले जात नाहीत, ते विषय वगळले जातात. आणि त्यामुळे ह्या विषयांची माहिती असणं ह्या वयामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण जे काही किशोरवयीन मुलींच्यासाठी लैंगिक प्रशिक्षण, त्याचबरोबर कौशल्यावरती आधारित काही प्रशिक्षण आपण ह्या किशोरवयातील मुलींच्यासाठी आपण आयोजित करतो. जेव्हा मी किशोरवयीन ट्रेनिंगमध्ये गेले तेव्हा मला अनुभव आला की हे सगळं कसं राहायचं, कसं वापरायचं व कसं वागायचं. जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते तेव्हा सॅप्टिन पॅड येते, आपण स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळू घालायला पाहिजे व कुठं पण वाळू घालायला पाहिजे. का बरं की त्याची कोणतीही लाज नाही. आपली मासिक पाळी आहे, आपण हे सगळ्यांना शेअर करायला पाहिजे. मम्मी पप्पा, भाऊ बहीण, ही गोष्ट त्यांना पण जाणून द्यायला पाहिजे आपण की जे मला लाज वाटत होती तर मी ते लाजनं सोडून दिलं आणि मी जे लपवत होते ते पण मी सोडून दिलं. प्रशिक्षणामधून मला शिकायला मिळालं होतं की आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची. मला प्रेम आणि आकर्षणमधले फरक समजलं होतं. याचा मला पुढील आयुष्यात फायदा होईल. महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबवत असताना आरोग्याच्या माध्यमातून आपण त्यांना वेगवेगळे जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर काही कॅम्प्स आपण ऑर्गनाईज करतो, त्याच्यामधून महिलांना आणि संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला फायदा होतो. त्याचबरोबर आपण बहुउद्देशीय शेती करतो, त्याच्यामध्ये आपण महिलांना शिकवतो की कशा पद्धतीने सर्व आहार त्यांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणामध्ये बहुउद्देशीय शेतीसाठीची जागा नाही आहे अशा ठिकाणांमध्ये आपण परसबागा त्यांना तयार करायला सांगतो आणि त्या परसबागेच्या माध्यमातून त्यांच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं ही उपलब्ध होऊ शकतात की जेणेकरून त्यांच्या आहारामध्ये बदल होईल, त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारेल आणि काम करण्याच्यासाठी, नवीन गोष्टी तयार करण्याच्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा जो काही पैसा त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून कमवलेला आहे त्याच्यामधून ते आणखीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. म्हणून आपण आरोग्य आणि उद्योजकता हे दोन्ही आपण विषयांवरती भर देत असतो. अभी मेरे को 9वां महीना चल रहा है. हमारा जो मैडम है तो
ऐसे पाले भाजा फल फ्रूट्स खाने के लिए बोलते और टाइम टाइम ध्यान देते। दर महीने को वज़न BP चेक करते और जब जब लसीकरण है जब आके बोलते बताते। अभी मतलब वो जो बताते तो उनको फ़ायदा मिला, वैसे बच्चा भी अच्छा है, सोनोग्राफी में सब अच्छा बता रहे। अश्विनीताई पल्लवीताईंनी सांगितलं की बालवाडीत नाव नोंदून दे आणि रक्त ते तपासून घे. तर रक्त तपासलं 8.5 पॉईंट होतं. मग पल्लवी त्यांना अश्विनीताईंना सांगितलं की इतकं इतकं रक्त आहे. तर त्यांनी सांगितलं हे फळं, भाजीपाला, पेंट खजूर आणि शेंगदाणे लाडू ते खायला असं सांगितलं. घरच्यांनी खूप काळजी घेतली. तर महिन्यानंतर आम्ही रक्त तपासलं तेव्हा 10.5 होतं. रक्त वाढल्यापासून मला खूप आनंद झाला. माझं बाळ पण सुरक्षित राहील, मला पण रक्त लावायची गरज नाही राहणार असं. बहुउद्देशीय जे काही शेती आहे तर त्याचं आपण जे 2 गुंठ्याचे प्लॉट केलेले आहेत, 1 गुंठ्याचे प्लॉट आहेत, 5 गुंठ्याचे प्लॉट आहे, याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की त्यांना वर्षभर पालेभाज्या उपलब्ध राहतीलच. त्याचबरोबर कुठल्याही त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर न करता पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ती त्यांना ते उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांची बचत होईल आणि त्यांच्या आरोग्याच्यासाठी ते चांगले राहील. आणि कमीच जागेमध्ये त्यांना साधारणतः 25 ते 30 प्रकारचे पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय आणि फळं अशा पद्धतीने त्यांना वर्षभर उपलब्ध राहील अशा पद्धतीने त्याची आखणी केलेली आहे. आणि एका याच्यामधून जरी फायदा नाही झाला तर दुसऱ्या याच्यातून त्यांना फायदा होईल. म्हणजे प्रत्येक हे जे लेअर तयार केलेले आहे तर त्याच्यामधून त्यांच्या पिकाची पण त्यांना फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं त्यांना आरोग्य पण लाभणार आहे. खाली गांडूळ खत टाकलेलं आहे, वरून वर्मीवॉश वापरून फवारणी केलेली. पहिले रासायनिक वापरायचो, रासायनिकमध्ये खर्च जास्त व्हायचा आमचा. याच्यामध्ये खर्च नाही, घरचं गाई शेणखत घरचं आहे, त्याच्यामुळे विकत आणण्याचं काही विशेष नाही ना. आता बॅग आणायची म्हणलं रासायनिकची तर आम्हाला 1400-1500 रुपये बॅगला लागते. एकरी 3-4 बॅग टाकतात. म्हणजे एक बॅग जरी टाकली आणि ते बाकी इतर गांडूळ खत जरी वापरलं तर तो बराच खर्च आमचा कंट्रोल झाला. सेंद्रिय शेती आणि ही रासायनिक शेती याच्यातला फरक काय आहे, नेमकं काय आहे ते समजून घेतलं. त्याच्यानंतर मग निर्णय घेतला. आता यामध्ये प्रथम आम्ही कोथिंबीर, पालक, शेपू, त्यानंतर पपई, आंबा, शेवगा, जांभूळ ही फळांची झाडे जी आहेत ही लावलेली आहे. म्हणजे भाज्यांसाठी पालक, शेपू, चुका, वांगी, टोमॅटो, शेवगा ही झाडे लावलेली आहेत. याचा फायदा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला भाजीपाला हा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि रुचकर आणि चविष्ट लागतो. हे जे भाजीपाला आहे आपली स्ट्रेंथ वाढवतो, म्हणजे ह्युमिनिटी जी म्हणतो आपण ते वाढवतो. आता जवळपास 15 दिवस झाले तसं आम्ही भाजीपाला म्हणजे बाजारातून आणतच नाही. म्हणजे जवळपास आमचा बाजार हा आहे तर हा बंदच झालेला आहे बाहेरचा. 10 ऑक्टोबरला मी मोबाईल ॲपवरती बघितलं मकाचे कोणते भाव आहेत. 1000 ते 1200 रुपये असे बाजारभाव होते. मग त्यामुळे मी 2 दिवस थांबलो आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर 15 तारखेला मी 1400-1500 रुपयाचे असे भाव झाले. त्यावेळेस मी इथून माझी गाडी भरून मार्केटला घेऊन गेलो. अगोदर 1200 रुपये आणि आता 1500 रुपये, म्हणजे सरासरी आम्हाला 300 रुपयाचा फायदा झाला एका क्विंटलला. पण सरांनी आम्हाला एक ती डिजिटल लिटरशिपबद्दल एवढी माहिती सांगितली की कुठं मार्केट आहे, काय याची सगळी माहिती तुम्हाला मोबाईलवर भेटू शकते घर बसल्या. मग तुमचा माल पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, त्याचा हमी भाव काय चालू आहे तो पण विचारू शकता. आणि मार्केट मिरचीवर पण की कसं आपला माल स्वतःचा विकायचा, काय विकायचा ते मग त्याच्यावर माहिती सांगितली त्यांनी. महिन्याला 1,20,000 रुपये कमाई माझीवाली. तर 1,20,000 रुपयेमधून 60-70 हजार रुपये खर्च होतो पूर्ण. आणि असे समजा 30-35 मला राहते पाठीमागं उरत्या मला. पोळ्याला आहे ना, म्हणजे POPचे बैल केले होते ना तर त्याचे आम्ही 50,000ची बैल विकले. गणपतीच्या मूर्त्या बनवल्या होत्या, म्हणजे 700-800 बनवल्या होत्या मूर्त्या, त्याचे पण आम्हाला 1.5 लाख रुपये आले. ते झाल्यानंतर आम्ही दुर्गादेवी बनवली. मग आता त्या दुर्गादेवी आम्हाला 1.5 लाख रुपयाचे झाले. आता दिवाळी पण होईल आम्हाला 50-70-80 हजार रुपयाची. 40-45-50 हजाराचा धंदा दरवर्षी होता 3 महिन्यातच. तर मग घरच्यांच्यावर असं संकट आलं समजा दुखण्याचं, तर मी 3 वर्ष पैसे या डाळीच्या मशीनवरून काही शेतीमधून असं फेडले सर. पाहुणे रावळीचे घेऊन
दवाखाना मी 1-1.5 महिन्यातच 2 लाख रुपये लावले त्यांना. एका महिन्याला आम्ही 4,500 मसाले खरेदी करतो, कच्चे मसाला कांडपमधून काढून त्याच्यानंतर पॅकिंग करून मार्केटिंगला पाठवतो. तर समजा आम्हाला 1,500 रुपये 2,000 रुपये असा नफा राहतो त्याच्या मागे. आणि आतापर्यंत आमची विक्री 62,800 पर्यंत झाली आणि त्याच्यातून आम्हाला 20% नफा मिळतो. आज पहिल्या महिन्यात मी फक्त 15 दिवसात मी 1,500 रुपये कमवले सर, आणि दुसऱ्या महिन्यात मी 1,750 रुपये कमवले. प्रत्येक महिन्यात माझं बिझनेस 100-200 वाढतोय ना, मला त्याच्यात आनंद आहे सर. तर सुरुवातीला आम्ही फक्त 1 बेड कोथिंबीर जे केलेली होती त्यातली अजून काही शिल्लक आहे, पण 600 रुपयाची कोथिंबीर विकली. आणि जे झेंडू आहेत ती दसऱ्याला काही वापरलं, साधारणपणे 200 रुपयाचे फुलं आम्ही विकले. आणि आता जे दिवाळीला आहेत ते भरपूर फुलं निघतील. 20-1 किलो जरी म्हटलं, 100 किंवा 150 रुपये किलो जरी विकले तर भरपूर उत्पन्न तयार होते. माझी माझ पहिला अनुभव सांगते. माझ्या मिस्टरांना गाडी घेतली तर मी गळ्यातलं नेकलेस काढून मोडायला दिलं आणि नंतर मग मी स्वतःच्या पायावर उभा राहिले तर मी माझ्या स्वतःच्या जीवावर गाडी घेतली. मी नवऱ्याला सुद्धा 1 रुपया पण मागितलं नाही का गाडी घ्यायची म्हणून. मला दिवाळीच्या दिवशीच गाडी आणली, पण आता शिकायची तर मग 3,000 महिना होता. आता कशाला बी खर्चच लागतो पहिले शूट, पण आपल्या हिमतेवरच मी मोकळी अशी गाडी घेऊन चालायला थोडा प्रयत्न केला. तर मी फक्त 4-5 दिवसातच आमच्या 2 किलोमीटरपर्यंत जायला लागले. क्लास न करता 1 रुपया बी मी कोणाला दिला नाही आणि काहीच नाही. का आपण कसं म्हणतो मिस्टर सगळं काही स्वप्न पुरे करू शकताय, पण मी विचार केला का मी म्हटलं मग ते करू शकतात, मी केल्याने काय होतं. तरी आपला दोघाचा पण संसार असतात, त्यांच्यावर एक तब्येत त्यांची साथ देत नाही म्हणून आपण काय तसंच राहायचं का. तर मी असं विचार केला का त्यांच्याकडून जी अपेक्षा मला होती माझ्याकडून मी त्यांची अपेक्षा पुरी करीन. Before we started working with Sampada in 2011 or 2012, Crispino Lobo and Marcela took us around to visit some of the women who were already working with Sampada, and that gave us a lot of conviction that this is something that can work. Now, having worked with Sampada for 11 years, it is crystal clear that the women are totally capable. They just needed a little push and a little guidance, and they are off and running very well. So I am totally convinced that women can totally succeed as entrepreneurs.